नमस्कार, सुप्रभात मित्रांनो ऍक्सिडेंट झालाय बघा पुढं। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, सकाळचे 8:15 वाजलेत। आलोय आता ऑफिसला जाऊन। आपल्याला लोडिंगची ऑर्डर भेटलेली आहे। इथून गावातूनच लोड आहे, ऑफिसच्या इथं जवळच आहे ते लोडिंग। आपल्याला कामचेचं लोडिंग आहे, आजच्या आजच गाडी भरणार आहे। मार्केटचं, टिंबर मार्केटचं वगैरे विचारत होतं, पण लोड नव्हता त्याच्याकडे टिंबर मार्केटचं वगैरे, तर त्याच्यामुळं मग आपलं कामचेचं घेतलं। तर जाऊयात आता, कारण की 9 वाजता बोलवलंय आणि आजच्या सुटणार ते बरं आहे। म्हणजे आपल्या जोडीला पप्पू पण असेल, पप्पू साताऱ्यापर्यंत तरी आपल्या बरोबर असेल, कारण की त्याचा टिंबर मार्केटचा लोड आहे, त्यामुळं तो सासवड जेजुरी मार्गे जाईल। पण आपण साताऱ्यानंतर काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, तसं 100% तरी टायर काय प्रॉब्लेम करणार नाही, व्यवस्थित पोहोचल। पण तरी आपल्या बरोबर असलेलं बरं। साताऱ्यानंतर कोण ना कोण आपल्या नारळाची वगैरे गाडी असेल तर त्यांच्या बरोबर जाता येईल। तर निघूयात मित्रांनो, मिलमध्ये जाऊयात। काटा करायचा पहिले, तिने काटा करायला सांगितलं, काटा करून मिलमध्ये पोचूयात। आलोय मी मिलमध्ये मित्रांनो। या मिलमध्ये पहिल्यांदाच आलोय मी। गोटा वगैरे गायचा, बाजूला मिल होती बहुतेक, पण ती बंद पडली वाटतं। आतापर्यंत या मिलमध्ये कधीच नव्हतो आलो मी, एवढं 15 वर्षात कधीच नाही। मोठी मिल आहे, मागच्या साईडला माल रेडी असेल बहुतेक, या साईडला तर काही दिसत नाही, फक्त एवढंच आहे। मागच्या साईडला असेल 100%। बघूयात आता कधी बाहेर घेतील। 9 वाजता घेतील, 8:45 झालेत आत्ताशी, त्याच्यामुळं काय सांगता नाहीत। पुढं असा बंगला आहे बहुतेक, त्या मिल मालकाचंच असेल, आणि मागच्या साईडला मिल आहेत। आता किती वाजवतात काय माहिती। जर माल रेडी असेल तर लवकर होईल, पप्पूसाठी थांबायला लागेल। पप्पूची गाडी भरल्यानंतर आपल्याला हे करायला लागेल। वरचं टप वगैरे तर सगळं आपलं ओपनच आहे, आतल्या आताच बांधायला लागणार आहे, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही। बघत किती वेळ लागतात, कधी येतात आम्हाला लोक। 9 वाजता माझ्या अंदाजे चालू करते। नाश्ता 1 इडली खाल्ली फक्त, सिंगल। जरा सर्दी झाली, कशी काय झाली काय माहिती। गाठा आहे पण नॉर्मलच आहे। रायटर आलं, जरा रायटरशी बोलतो पहिले। कामगार तर चाललेत मित्रांनो, पण तिथं हायड्रावाला काम करतो बघा, समोर दिसतं ते। मध्ये लाकडं सगळे ठेवले, ते साईडला करतो बहुतेक। ते सगळं त्याचं काम झाल्यानंतरच गाडी घेतील आतमध्ये। माल तर त्या साईडला पण मला दिसत नाही एवढं काय, बहुतेक जरा उशीर होईल। हायड्रावाल्याचं बघा काम चालू आहे, कसे लाकडं उचलून ठेवतात। हायड्राला मग लेबर लोकांचं कामाला, म्हणजे लेबर लोकांना फार आराम भेटला बघा। किती लोकांचं काम ते 2 मिनिटात करतं, नाही ते एक ओनके लेबर लोक उचलून असे ठेवायला लागायचे। पण आता हा हायड्रामुळे बघा जागर पोचतं, एकदम नो टेन्शन मध्ये ठेवलं, झालं। 2 मिनिटात 10 ओनके आणून त्यांनी ठेवून टाकले। हे जर लेबर लोकांना थ्रू केलं असतं तर परत त्याला वेळ लागला असता। मित्रांनो, इथं बघा तेलाच्या बॉटल आहेत सगळ्या, आदिवासी हेअर ऑइल। हे बघा, आम्ही म्हैसूरला खाली केली गाडी की हुनसूर मार्गे येतो, तिथूनच यायला लागतं आम्हाला। तिथून आम्ही हे आदिवासी हेअर ऑइल आणतो। 15 बॉटल आहे टोटल। मित्रांनी वगैरे कोणी ओळखीच्या लोकांनी आम्हाला सांगितलं तिथून आणायला। आपल्याला 750 रुपयात भेटते, 750 रुपयात भेटती।
तसं जर तिथे घ्यायला गेलो तर 1200-1300 रुपयाला बॉटल आहे, पण आपल्याला रेग्युलर आपण घेत असतो त्याच्यामुळं 750 रुपयातच भेटती. कायम नेत असतो आम्ही. जर हुंचूरवरून गेलो तर कायम त्या रस्त्याने जात असताना आम्ही घेत असतो. गाडी जरा मला काढायला लागते, मागं घ्यायला लागते. घेतो पहिलं मागं. 5 वाजले संध्याकाळचे मित्रांनो. गाडी आपली भरून झाली, पण 500 किलो वजन जास्त आलं त्याच्यामुळं काढायला सांगितलंय. आता शेट येऊन त्यांचे बघून गेलं, पर काय 25 बंडल काढलेत, बारके परत 10 बंडल टाकलेत, होईल बरोबर 25 टन. पण काय सांगायलाच नाही की काटा करून या का बांधून घ्यायची, काय करायचं. बांधायची फक्त मागं पडदा टाकणार आहे आणि निघायचं. मग पप्पूची पण गाडी होत आले, अजून तो म्हणतो 1-2 टन राहिलं आहे माल, ते झालं की तो पण निघाल. या साईडला बघा अशी शेती, हे कसले झालं, बदामाचे झाड आहेत बहुतेक, सगळे झाडच लांबपर्यंत. बघूयात, लवकर झालं असतं तर बरं झालं असतं. अजून पंपात डिझेल टाकायचं, मग तिथंच काचा वगैरे पुसून घ्यायच्या आणि म्हणून निघायचं मित्रांनो. तिथं ब्लेडला धार लावते बघा. बघूयात आता किती वेळ लावतात आणि काय करतात. लवकर झालं तर सगळं काम आपलं व्यवस्थित होईल. डिझेल वगैरे टाकून रेडी होईल सगळं. येते बहुतेक ते. आपली पाण्याची टाकी वगैरे बघा इथं ठेवली वरती. कॅन आहे, बादल्या आहेत 2, रशी आहे, ताडपत्री आपल्या. गाडी बघा भरली आहे सगळी. 10 छोटे सेफ्टी बंडल टाकायचे आहेत फक्त, त्याच्यानंतर झालं. वरतून बघा कसं दिसतंय. टोटल सगळं पॅक केलेलं आहे, थोड्यासाठी राहिलेलं आहे आम्हाला बसल्या. केळीची बाग आहे बघा इथं सगळी. वरतून असं दिसतं सगळी मिल. त्या साईडला केळीची बाग आहे सगळी. MS-16 गाडी आहे नगरची, भरायला आली ती पण. हा गोटा आहे समोर दिसतो, ब्ल्यू कलरचा पत्रा आहे तो गोटा आहे सगळा. समोर शेटचा बंगला आहे. थोड्यासाठी टाइमपास चाललाय, नाही तर आतापर्यंत गाडी भरून काटा वगैरे करून झालं असतं. बघत मित्रांनो, रात्रीचे 12 वाजून गेलेत. आत्ताशी आम्ही कडूरला आलो. खूप वेळ लागला टपाल वगैरे भेटायला. मला 9 वाजता टपाल भेटलं. त्याच्यानंतर मी पंपात आलो, डिझेल वगैरे टाकून पप्पूची वाट बघत थांबलो. पप्पूला तर 10 वाजले फार टपाल भेटायला. तो 10:15 वगैरे पंपात आला. त्याच्या पुढं आम्ही डिझेल टाकलं. चिकमंगळूरलाच एक हॉटेल भेटलं आम्हाला, तिथं जेवण केलं आणि आता निघालोय. फार म्हणजे फार उशीर झाला. आता हायवेला पोचता अंदाजे 3 तरी वाजतील, 3-3:30 वाजतील दावणगिरीला पोचायला, कारण की खूप उशीर झाला. आता त्याच्या पुढं काय रनिंग कापायचं आणि कसं करायचं काय माहिती. एक तर रात्रीच्या जास्त रनिंग कापायचं ठरवलं होतं, कारण की टायर आपला एक कमजोर आहे त्याच्यामुळं. पण आता इथंच उशीर झाल्यामुळं सगळेच प्रॉब्लेम झाले. बघूयात, जिथं झोपेल तिथं झोपूयात आणि सकाळी आपलं निवांत जायला लागेल, कारण की दोन्ही माझ्या पण पार्टीने उशीर केला आणि पप्पूच्या पण पार्टीने उशीर केला. त्याच्यामुळं खूपच वेळ झाला. तर जात राहूयात मित्रांनो, जिथं वाटत तिथं. आता बघू काय करायचं. मग पुढं मंदिराच्या गावात चहा वगैरे पिण्यासाठी थांबायचे जरा. तिथपर्यंत जायला किती वाजतात त्याच्या पुढं अंदाज येईल, पुढं जायला किती वाजतात वगैरे. तर जाऊयात मित्रांनो थोडं निवांतच. नमस्कार मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 9 वाजले. बंकाळपूरच्या पुढं आम्ही थांबलेलो आहे. जरा पप्पूच्या गाडीत आहे ना, एका टायरमध्ये हवा कमी आहे, ती चेक करत आहे.
रात्री म्हणजे 5:15ला आम्ही बंकापूरच्या टोल नाक्यावर आलो. तिथं झोपलो. आम्ही आलो म्हणजे मी गाडी चालवलीच नाही. आपलीवाली गाडी निलेशनी चालवली आणि पप्पूची गाडी पप्पूनीच घेतली होती. कारण की माझी तब्येत जरा खराब झाली. अंग फार दुखत होतं. त्याच्यामुळं मी त्या मंदिराच्या गावात गोळ्या तर मी पहिलेच घेतल्या होत्या. गोळ्या घेतल्या आणि तिथं जे झोपलो ते डायरेक्ट आता सकाळीच उठलो 8 वाजता. 8 वाजता पण आपल्या ओळखीची एक गाडी होती नारळाची, त्याने मला फोन केला. त्याच्यामुळं उठलो. मग निलेशला उठवलं. दोघं चांगलं फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास चालू. अचानकच माझं अंग खूप दुखायला लागलं होतं. आता काल डोलो वगैरे खाल्ली होती, जरा बरं वाटते. आता परत सकाळी गोळ्या वगैरे खाल्ल्या, बरं जरा बऱ्यापैकी फरक आहे. पण पुण्यात गेला जरा दाखवूनच घ्यायला लागत. सागर हॉटेल आहे तिथं थांबलो आहे. माग निलेश हे करतो, जॅक लावतो. हवा चेक करायची, फक्त हवा चेक करून निघूयात. पंक्चर नसेल 100%, जरा कमी वाटते हवा. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळं जरा टायरवर जास्त लक्ष द्यायला लागतं. तर हवा चेक करून निघूयात मित्रांनो. पप्पूची गाडी चेक केली आम्ही, पंक्चर निघाला. या साईडचा टायर पंक्चर काढलाय. बारीक पंक्चर होता त्याच्यामुळे हवा जात होती. हे बघा, काढलाय टायर, पंक्चर काढत आहे तिथं. इथं पंक्चर काढत आहे. एकदम बारीक पंक्चर होतं. पाणी टाकून चेक करायला लागलं. इथला टायर काढला. असा वेळ गेला की फार टाइमपास होतो. तासभर जाणार आता, तासभर गेलाच. आता 9 वाजता आलतो, अजून एक अर्धा तास जाईल बसोचा करता. मी आणि निलेशनी नाश्ता केला तर तिथंच बंकापूरला. पप्पूनी नाही, अजून उठलाच नाही आहे. टायर बसून निघत पटकन. आता पार्टीवाल्याला फोन करतो, उद्या येतो म्हणून. काय म्हणतो बघूयात. हे समोर काय बांधत आहे काय माहिती नाही मित्रांनो. गौतम बुद्धांचं आहे पण काहीतरी. पहिला हा ब्रिज नव्हता तेव्हा. इथं एक ढाबा आहे जगदीश म्हणून. इथं आमचं जेवणाचा अड्डा होता. चांगलं जेवण भेटायचं. बघा इथं दिसतो लेफ्ट साईडला बोर्ड. हा ब्रिज झाल्यामुळं त्याच्याकडे गर्दी तरी आहे. बघा हा हे हॉटेल. तिथं कायम आम्ही जेवायचो. पण आता पूल झाल्यापासून आम्ही एकदा पण तिथं थांबलेलो नाही. इथं बुद्धांचा स्टॅच्यू आहे तसे. डाव्या साईडला हे VRL ट्रान्सपोर्टचं मेन ऑफिस आहे. सगळ्यात मेन ऑफिस. सगळं ऑफिस, त्यांच्या गाड्या वगैरे, नवीन गाड्या बनवायचं वगैरे सगळं इथंच बनतं. बघा किती गाड्या आतमध्ये. वर्कशॉप वगैरे सगळं, गॅरेज वगैरे सगळं त्यांचं पर्सनल सगळं तिथंच आहे. आलोय आता, हुबळीला पोहोचू एक 10 मिनिटात लगेच. एवढं ऊन तर लागत नाही अजून. कर्नाटक मध्ये तरी नाहीये एवढं. जेवण वगैरे कुठं करायचं अजून काय ठरलेलं नाही आमचं. शक्यतो हत्तरगीला जायचा प्रयत्न करू. पण पप्पूनी नाश्ता वगैरे काही नाही केलेला आहे. नाही तर मुलाला बघूया, ठरवूयात. 3 वाजून गेलेत मित्रांनो दुपारचे. जेवणासाठी आलोय आता हत्तरगी धाब्यावर. आंघोळ वगैरे केल्यात आम्ही, मस्तपैकी फ्रेश झालो. शेंगभाजी सांगितली आणि गवार, आमलेट, कांदा मिरची, रोटी.
उशीर झालाय फार. आता पुढचं रनिंग कापायला फार वेळ लागणार आहे. तर या जेवायला हातरगिला आहे ना, हातरगिला जेवणासाठी या मित्रांनो. जेवण करून पटकन निघूया. मित्रांनो ॲक्सिडेंट झालाय बघा पुढं. बहुतेक वरतून गाडी आली असेल आणि त्याला कंट्रोल नाही झाली, कारण की मागं सगळा उतार आहे. ह्या गाडीला ठोकरा येतो बघा. ह्या गाडीला धडकून इथं गेली गाडी बघा. इथं जाऊन धडकलाय बघा. मागा एकदम उतार होता. ती गाडी कंट्रोल नसेल झाली, स्पीड लागला असेल, नाहीतर आउट ऑफ मारतात म्हणजे गाडी न्यूट्रल करतात. नंतर एकदम ब्रेक लागले नसतील, त्या गाडीला धडकून तो राईट साईडला ओढली. नशीब तिथं कोण नव्हतं माणूस वगैरे, नाहीतर अवघड झालं असतं. बॉर्डरची इथं आलोय आता आपण. बॉर्डरच्या जवळ आहे, म्हणजे कर्नाटकची बॉर्डर लागल पहिले, त्याच्यानंतर आपली महाराष्ट्र बॉर्डर. लुटारू बॉर्डर आहे ती, लुटारू. आणि ऊसाचे ट्रॅक्टर एक एवढं खतरनाक असतात ना, त्या ट्रॉल्या एवढ्या हलतात ना मागच्या. साप कसा चालतो तसे ते चालत असतात स्पीड लागला. त्यांना किती हॉर्न वाजवा, काही करा, ते तुम्हाला साईड नाही देणार, ते त्यांचा रस्ता धरून जातात. आता कंटिन्यू चालूच राहते ते पुढच्या सटवाला. कर्नाटकची बॉर्डर येईल. कर्नाटकच्या बॉर्डरला आपल्याला 1 रुपया द्यायला लागणार. फक्त फाईल दाखवायची आपली परमिटची, संघटनेची, आणि निघून जायचं. कोल्हापूरच्या बॉर्डरला टोलसाठी, काट्यासाठी 220 रुपये द्यायला लागणार. पैसे परत तिथं फाईल दाखवायला लागते. अंडरलोड असेल तर 1 रुपया नाही द्यायचा. ओव्हरलोड वगैरे असेल तर मग ते काय फाईन मारतील ते भरायचं आणि आपल्या मार्गे परत राहावा. आपली अंडरलोड आहे त्यामुळं तो काट्याचे पैसे सोडून आपल्याला कुठे 1 रुपया द्यायला नाही लागणार. पप्पूची गाडी मागच आहे माझ्या. आता ट्रॅफिक चालू झाली बघा. एवढा वेळ ट्रॅफिक नव्हती कुठं. आता कोल्हापूर नंतर तर फार पुण्यापर्यंत ट्रॅफिक असणारच. तर जाऊयात मित्रांनो, जरा ट्रॅफिक आहे, बंद करतो व्हिडिओ. बॉर्डरवर आलोय मित्रांनो बघा. आता ही लाईन म्हणजे काटा झालाय आता, पण आता ही एंट्री द्यायची. तिथं पैसे देण्यासाठी लाईनीला गाड्या सगळ्या. पैसे लावून म्हणजे लाईनीला लागून आपल्याला पैसे द्यायला लागतात. असं काम पाहिजे काहीतरी. निवांत बसायचं एका जागी आणि कंटिन्यू पैसे घेत राहायचे. ह्याच्यातली एक पण गाडी ओव्हरलोड नाहीये, काही नाहीये. सगळ्या अंडरलोड गाड्या आहेत, सगळ्या व्यवस्थित गाड्या आहेत, तरी ह्यांना एंट्री आहेत. कच्चा माल असेल आणि 12 टायर असेल तर 500 रुपये द्यायला लागतात 12 टायरला. म्हणजे नारळ पाणी वगैरे काय, कांदा वगैरे असा काय माल असेल तर एका गाडीला 500 रुपये एंट्री. यांचं लुटमारीचं काम चालू आहे. आता बघा किती गाड्या आहेत, कमीत कमी 40-50 गाड्या आहेत वेटिंगला. पप्पूची गाडी मागे बघा. पप्पूला एंट्री वगैरे काही नाही. पप्पूची गाडी MH09 आहे. तो फक्त असे एक राऊंड मारून जाणार तिथून. त्याला थांबायला नाही लागत, आपल्याला जायला लागेल. आपल्याला फक्त फाईल दाखवायला लागेल. आता किती वेळ लागतो. पहिले कधीच एवढं ट्रॅफिक जाम नव्हतं होत, पण आता बघा हे
लाईन वगैरे लावून पैसे द्यायचे काम झालेत. फक्त एक वजन काटा खायला. ठीक आहे, बघू जाऊयात आता. ही ट्रॅक्टरची ट्रॉली आहे, इतका पळतोय ना ती ट्रॉली आणि अशी मागून ती एवढी हलती ना. बघा बघा सापासारखी हालत झाली. ते रिस्क आहे, बाजूच्या गाडीला धक्का लागू शकतो, काय होऊ शकतं त्याला काय घेणं देणं नाही. बघा कसं सांगतात. कमीत कमी 10 मिनिटं झाल्या त्याचा खेळ चालूच आहे अजून. आणि तशा ह्याच्यात तो ओव्हरटॅक पण करतोय. आपलीच गाडी आहे त्याच्या बाजूला, पप्पूची गाडी आहे. जर स्वतः पण जात नाही आणि दुसऱ्या गाडींना पण जाऊन नाही देत. खूप वेळेच त्याचं चालू आहे. आता ऊस तोडणी सगळीकडे चालू आहे, त्याच्यामुळं हे त्रास असणारच. आपण ओव्हरटॅक करून घेऊया, नाही तर आपल्या बरोबरच काहीतरी कुठं ठेवायचं. लोकल असतात त्यामुळे ते काय विचार नाही करत. एमटी असल्यामुळे चांगला ताणतोय गाडी. बघा आपण ओव्हरटेक करूया आता, भेटल जरा चान्स. मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजलेत. आता मी साताऱ्याच्या आनेवाडीच्या टोल नाक्यावर आलोय. एवढ्यातच आलो, उशीर झाला जरा. मध्ये साताऱ्याच्या अलीकडे जरा ट्रॅफिक लागलं. पप्पू आपला लोणंद मार्गे, लोणंद जेजुरी मार्गे गेला, कारण की त्याचा टिंबर मार्केटचा लोड होता, त्यामुळे तो तिथून गेला. मित्रांनो तो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो, कारण की 2 दिवसाचा बनवून व्हिडिओ बनवलाय. उद्याच्या पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कळेल की कुठं मी थांबलो वगैरे काय रात्री. आता नक्की नाही कुठं थांबायचं वगैरे, पण खामशेतच्या अलीकडे 10 किलोमीटर अलीकडे 1-2 ढाबे आहेत, तिथं जाऊन झोपूया म्हणतो. कारण की परत म्हणजे तिथून लगेच सकाळी दुकानात जाता येईल. सकाळी तरी 8:30-9 वाजता आम्हाला वगैरे येणार, पण आपण पहिले जाऊन पोचलेलं बरं, अलीकडे नको झोपायला. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.